तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता रस्त्याने चाललेले असतात. जात असताना ईश्वरीला शिंका येणं काही थांबत नसतं, तिला त्रास हा होतच असतो. त्यावेळी अर्णव तिला विचारतो, मिसिंदौर तुला बरं तर वाटतंय ना, तू ठीक आहेस ना? त्यावर ईश्वरी म्हणते की हो मी अगदी ठीक आहे, एसी थोडी कमी करते. इतक्यात मग आता अर्णव म्हणतो हो चालेल कर. तर दुसऱ्या बाजूला इकडे मामा ईश्वरी आणि अर्णवलाच कॉल करत असतो. आता एवढा वेळ झाला तरी अजून या दोघांचा पत्त्या नाही आहे. दोघं कुठे अडकले हा प्रश्न आता मामाला पडलेला असतो. तर त्याचवेळी इकडे ईश्वरी आणि अर्णवच मामाला फोन करतात. मामा म्हणतो, अरे ईश्वरी, अर्णव कुठे आहात तुम्ही दोघंजणं? अजून तुम्हाला इकडे यायला किती वेळ लागणार आहे? या लवकर. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो मामा, आम्ही ऑन द वेच आहोत. किती वेळ लागेल मिसिंदौर, जरा चेक कर. इशू बघते आणि म्हणते अर्धा तास लागेल अजून मामा. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे लवकर करा, लवकर या रे. इथे पाऊस कमी झाल्यामुळे, पाणी ओसरल्यामुळे सगळे स्पर्धक यायला लागलेले आहेत आणि आता कुठल्याही क्षणी स्पर्धा सुरू होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी वल्लरी आहे ती आता चाललेली असते गाडीतून. इतक्यात तिला आता एका बाबांचा फोन येतो. आता त्याबरोबर ते बाबा म्हणतात, हॅलो वल्लरी. त्यावर वल्लरी म्हणते, हो बाबा मीच बोलते, बोला ना, आज कसा फोन केलात? त्याबरोबर ते बाबा तिला सांगत असतात की मी तुला तुझ्याबद्दलच सांगायला फोन केलेला आहे. पुढचा काही काळ हा तुझ्यासाठी खूप जास्त त्रासदायी आणि अडचणीचा कठीण असणार आहे, त्यामुळे तुला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबरोबर ती म्हणते, अहो बाबा असं काय बोलताय तुम्ही? उलट आत्ता तर सगळं काही कुठे चांगलं व्हायला लागलेलं आहे. आता मला एक खूप मोठी डील मिळणार होती आणि तुम्ही हे असं काहीतरी बोलताय. म्हणजे पैसे अजून हातात आलेले नाही आहेत, पण आता येतीलच. आणि त्यावर बाबा म्हणतात, तेच तर मला तुला तेच सांगायचं आहे की तुला असं वाटेल की तुझ्या हातात पैसे येत आहेत, हातातोंडाशी आलेला घास आहे, पण तसं काहीही नसणार आहे. तुला काही मिळणार नाही, म्हणून सांगतोय काळजी घे. त्यावर ती म्हणते, बाबा मग काय करावं लागेल? त्यावर ते म्हणतात की एकांतात तुला जरा ध्यान वगैरे करावं लागेल. त्यावर मग ती म्हणते की ठीक आहे, मी करेन हा बाबा उपाय मनापासून. आणि मग ती फोन ठेवते आणि विचार करते की आता सौदामिनीला सांगायला काहीतरी कारण शोधावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता स्पर्धेची वेळ झालेली असते. ईश्वरी अर्णव आलेले नसतात, बाकीचे स्पर्धक पोहोचलेले असतात. सगळीकडे छान चर्चा वगैरे सुरू असते, कंटेस्टंट आलेले असतात, जजेस आलेले असतात. तर इकडे आकाशला मात्र ईश्वरी आणि अर्णव आलेले नाही आहेत ह्या गोष्टीचं अजून टेन्शन आलेलं असतं. तर इकडे अर्णव हा गाडी चालवत असतो. इशू त्याला म्हणत असते, अर्णव सर अहो जरा फास्ट चालवा ना गाडी. अर्णव म्हणतो, आता आणखीन किती फास्ट चालवू मिसिंदौर, चालवतोयस ना मी गाडी. त्याबरोबर ती म्हणते की जरा फास्ट चालवा. अर्णव म्हणतो, मिसिंदौर मी गाडी चालवतोय, तू मला विमान चालवायला लावू नकोस, समजलं ना? त्यावेळी तो तिला सांगतो की तू जरा गप्प बस बरं, तू तुझं तोंड बंद ठेवून बस, मग मी बघ बरोबर गाडी चालवतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे, मी माझं तोंड बंद करते, पण प्लीज तुम्ही मात्र पटापट चालवा. त्याच्यानंतर आता इकडे सगळे जे स्पर्धक वगैरे असतात ते सगळे तर आलेले असतात. आता छान स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी जजेससुद्धा सज्ज असतात. आणि आता मग जी तिथे अँकर असते ती म्हणते, तर लेडीज अँड जेंटलमेन, मी तुम्हा सगळ्यांचंच आपल्या आजच्या ह्या स्पर्धेमध्ये स्वागत करते. तर आजची आपली ही स्पर्धा खूप खास आहे, कारण ही भारतातील सर्वच बिझनेसमनसाठी असणारी स्पर्धा आहे, ज्यामध्ये सगळ्यांनाच आपलं टॅलेंट शो करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक स्पर्धक हा आपल्या बाजूने आपल्याला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणारच आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. तर आज एवढा पाऊस बाहेर पडतोय, एवढं तुफान आहे पावसाचं बाहेर, पण तरीही आपण सगळे इथे वेळेवरती हजर आहोत, सज्ज आहोत या स्पर्धेसाठी. खास मला या स्पर्धेचं हेच एक कौतुक वाटतं. दरवर्षी ही स्पर्धा ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्याच वेळी होते. आणि खरं तर याचं सर्व श्रेय हे स्पर्धेच्या आयोजकांना तर जातंच, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि तसेच आपल्या सर्व जोड्यांनाही जातं, ज्या जोड्या आपल्या नेहमीच वेळेवरती हजर होत असतात. चला तर मग एकदा त्या सर्व जोड्यांसाठी आणि आपल्या जजेससाठी, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांसाठी एकदा मस्त जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. त्याबरोबर मग आता लगेचच सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर मग ती म्हणत असते, तर आता मी सगळ्यात आधी तुम्हाला या स्पर्धेचं स्वरूप समजावून सांगते.
तर फूड अँड फॅशन हे आपल्या स्पर्धेचं स्वरूप आहे. फूड अँड फॅशनमध्ये आता पहिले तर फूड ही पहिली फेरी होणार आहे आणि या फेरीचं नाव असणार आहे जगभरातल्या आणि भारतीय चवी. तर आता ह्या फेरीमध्ये काय घडणार आहे, या फेरीमध्ये आपले जे कंटेस्टंट आहेत त्यांना आपल्या इंडियन फूडना, आपल्या इंडियन रेसिपीजना काहीतरी असा फॉरेन टच द्यायचा आहे. तर इकडे अंजली म्हणत असते, मामा अरे अजून ईश्वरी आणि अर्णव कुठे राहिले, अजून हे आले कसे नाहीत. तर त्याबरोबर आता जजेसची पहिली एंट्री झालेली असते. मग ती म्हणते, तर मित्रांनो पहिले इथे आता आपण जजेसची एंट्री झालेली आहे, त्यामुळे जजेसच्या हातून दीप प्रज्वलन करून घेऊ आणि त्यानंतर मग मी पुढे तुम्हाला दुसऱ्या फेरीचं स्वरूप सांगेन. त्याबरोबर मग आता जजेस दीप प्रज्वलित करण्यासाठी वरती चढतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो मामा असतो तो ईश्वरी आणि अर्णवची वाट बघत असतो. त्यावेळी ईश्वरी आणि अर्णव तिकडे पोहोचतात. मग आता मामा म्हणतो, ए बाई तुझी तब्येत बरी आहे का ईश्वरी, तुला बरं वाटतं आहे का आता. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, हो हो मामा मी बरी आहे आता. त्याबरोबर मग मामा म्हणू लागतो की अरे बरं झालं लवकर आलात तुम्ही. मला एक कळलं नाही की मला आकाश सांगत होता तुमचा रस्ता काहीतरी डायव्हर्ट केला म्हणे, मला कळलं नाही काय झालं काय नेमकं. त्यावेळी आता ईश्वरी अर्णव हे तिथे उभे असतात. इशू लगेचच मामाला ते सगळं सांगायला सुरुवात करणार असते. त्यावेळी अर्णव म्हणतो, एक मिनिट मामा, ते सगळं मी तुला नंतर सांगतो, पण आधी मला सांग की आमचे पासेस कुठे आहेत. त्यावर मामा म्हणतो, अरे तुमचे पासेस माझ्याकडे नाही आहेत. त्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी म्हणतात, का आमचे पासेस कुठे आहेत मग. त्याबरोबर मामा सांगतो की अरे मी तुमचेसुद्धा पासेस मागायला गेलो होतो, तर तो जो आहे ना याचा स्पॉन्सर तो म्हणतो कसा की तुम्हाला मी पासेस देऊ शकत नाही, ज्यांच्या एंट्री आहेत त्यांच्याच हातात पासेस देणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी लावण्याची आई असते ती म्हणत असते की आता तर सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, पण आता कुठल्याही परिस्थितीत ईश्वरी आणि अर्णव हे काही इथे पोहोचू शकणार नाही आहेत. त्याबरोबर ते स्पॉन्सर म्हणतात, मॅडम अहो तुम्ही एवढी खात्री कशी काय देताय. त्याबरोबर आता इकडे सौदामिनी म्हणू लागते, अहो बाहेर ऑलरेडी एवढा तुफान पाऊस पडतोय, त्यात आता स्पर्धा सुरू व्हायची वेळसुद्धा झालेली आहे, त्यामुळे आता ते काही पोहोचू शकणार नाही आहेत. म्हणून तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे एक बॅकअप म्हणून एक एक्स्ट्रा जोडी असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही लावण्य क्रिएशनच्या एका कपलला एंट्री द्या, माझ्याकडे कपल आहे. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे मॅडम तयार आहे मी. मग आता लगेचच ते त्यांच्या त्या माणसांकडे जातात आणि त्यांना सांगतात की लावण्य क्रिएशन नावाच्या कंपनीला सात्विक फॅशनच्या ऐवजी एंट्री द्यायची आहे. त्याबरोबर आता ते म्हणतात की सर आहो. त्यावर ते म्हणतात, सर बीर काही नाही, मी सांगितलं आहे तेवढं फक्त तुम्ही करा. आणि हो त्यांच्या सर्व डिटेल्स ह्या आपल्या ईमेलवरती आधीच मिळालेल्या आहेत, कळतं आहे का. त्यावर ते दोघंही म्हणतात, हो सर चालेल आम्ही करतो. आणि लगेचच आता ते दोघंही जण तिकडनं निघून जातात. त्याबरोबर मग इकडे आता जी अँकर असते ती जजेसचं स्वागत करते. तर ती म्हणत असते, तर इकडे आता आपण जजेसना भेटूया. मग ती सर्वात प्रथम जे फूडचे जज असतात त्यांना बोलवते आणि म्हणत असते, तर हे आहेत आपले स्वप्नील घारगेजी. आणि जे आपले हे जे जज आहेत स्वप्नीलजी हे भारतातले एक उत्तम शेफ आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या पुढच्या जज आहेत त्या म्हणजे फॅशन राऊंडच्या, आणि त्या एक खूप उत्तम फॅशन डिझायनर त्याचबरोबर इन्फ्लुएन्सरसुद्धा आहेत आणि त्या आता इथे हजर आहेत. तर आपण त्या सगळ्यांचं स्वागत करूया. आणि मग त्या दोघांचंही स्वागत वगैरे केलं जातं. त्यानंतर मग आता लगेचच अँकर म्हणू लागते, तर आपण आता आपल्या पुढच्या जोड्यांनाही इन्व्हाइट करायला सुरुवात करूया. आणि मग आता जोड्यांना इन्व्हाइट करायला सुरुवात केली जाते. आणि त्याचवेळी इकडे आता ईश्वरी आणि अर्णवची जी जोडी असते त्यांच्या आधी इकडे नम्रता आणि आकाशच्या जोडीला मंचावर बोलावलं जातं. नम्रता आणि आकाश मंचावर जातात. त्यानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णवचं नाव पुकारायला सुरुवात होते. तर दुसऱ्या बाजूला इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं वरती आलेले असतात रजिस्ट्रेशनसाठी. आणि ते म्हणतात की आम्हाला आमचे पासेस हवे आहेत. त्याबरोबर आता ती मुलगी म्हणते, पासेस, एक मिनिट नाव काय तुमचं. त्याबरोबर मग मामा म्हणतो, अहो नाव काय म्हणजे काय विचारताय, हे मिस्टर अर्णव राजे शिर्के आणि या त्यांच्या वाईफ मिसेस अर्णव राजे शिर्के. चला द्या आता लवकर पासेस. तुम्ही काय म्हणाला होतात की आमच्याकडे कोणाकडे पासेस देऊ शकणार नाही, म्हणून चला आता हे दोघंजण आलेत यांना पासेस देऊन टाका पटपट. त्याबरोबर मग आता ती म्हणू लागते की सॉरी सर, पण मी तुम्हाला पासेस नाही देऊ शकत. इशू म्हणते, एक मिनिट, पासेसच देऊ शकत नाही म्हणजे असं कसं.
त्यावेळी अर्णव म्हणतो, काय बोलायचं आहे तुम्हाला? त्यावर मग ती म्हणत असते, सॉरी सर, पण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नाही घेऊ शकत. त्यावर अर्णव म्हणतो, एक मिनिट, स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही म्हणजे असं कसं बोलता तुम्ही? त्यावर ती म्हणते, सर, कारण तुमची एंट्री कॅन्सल केली गेलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आकाश टेक्स्टाईलचे आकाश आणि नम्रता यांचं स्वागत आणि त्याच्यानंतर मग आता सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के यांचं स्वागत असं म्हटलं जात असतं. पण ईश्वरी आणि अर्णव अजून वरतीच असतात. अर्णव म्हणतो, पण आमची एंट्री का कॅन्सल केली आहे? त्याबरोबर ती म्हणते, सर, तुम्हाला उशीर झालेला आहे आणि स्पर्धेच्या अटीप्रमाणे उशीर झाल्यामुळे मग तुमची एंट्री कॅन्सल केलेली आहे आणि तुमच्या ऐवजी आम्ही दुसऱ्या एका कपलला एंट्री देत आहोत आणि ते म्हणजे आम्ही लावण्या कलेक्शन्सना एंट्री देत आहोत, असं आता तिथे बसलेला माणूस सांगतो. त्याबरोबर आता अर्णव चिडतो आणि अर्णव म्हणतो, काय लावण्य कलेक्शन्स? त्यांना एंट्री देणार आमची एंट्री नाकारून? कोण आहे? कुणी केलं हे सगळं? आणि मग अर्णव आता त्या माणसाची कॉलर पकडतो. त्यावेळी मामा अर्णवच्या खांद्यावर हात ठेवतो आणि अर्णवला म्हणतो, अर्णव, कंट्रोल कंट्रोल. कॅमेरे आहे तिथे, कॅमेऱ्यात दिसतंय सगळं. तर इकडे आता जी अँकर असते ती म्हणत असते, तर मी इकडे आता शेवटचा कॉल देत आहे मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के यांना. ईश्वरी अर्णव राजे शिर्के आणि मिस्टर अर्णव राजे शिर्के यांनी प्लीज लवकरात लवकर मंचावरती हजर व्हा. त्याबरोबर आता अंजली फोन करून बघत असते की ईश्वरी आणि अर्णव फोन तरी उचलतील, पण ते दोघंजणं फोनसुद्धा उचलत नसतात. आता मात्र इकडे अंजलीला, मामाला सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तर त्याचवेळी इकडे लावण्याच्या आईला मात्र खूपच जास्त भारी वाटत असतं. ती विचार करते, वा, आता काहीच होणं शक्य नाही आहे. तर त्याच्यानंतर आता जी इकडे अँकर असते ती म्हणत असते, तर मला असं वाटतं की मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के ह्या दोघांनाही या स्पर्धेमध्ये येण्यामध्ये काहीही रस नाही आहे, म्हणूनच कदाचित ते अजून इथपर्यंत पोहोचलेले नसतील. असो, आपण आता त्यांना सोडून आपले जे इतर स्पर्धक आहेत त्यांना मंचावरती आमंत्रित करूया. त्याबरोबर आता इतक्यात जे स्पॉन्सर असतात त्यांच्या फोनवरती फोन आलेला असतो वरून आणि आता त्यांना जे रजिस्ट्रेशन करायला लोक बसलेले असतात त्यांच्यापैकी तो मुलगा सांगतो की सर, इकडे मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के आलेले आहेत आणि ते दोघंही त्यांचे पासेस मागत आहेत. काय करायचं सर? त्यांना त्यांचे पासेस द्यायचे आहेत का? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणू लागतो की अरे, हे कसं शक्य आहे? ते दोघंजण आलेच कसे? त्याबरोबर तो म्हणत असतो, सर, मला काही माहीत नाही आहे. ते पासेस मागता आहेत, त्यांना पासेस देऊ का? त्यावेळी लगेचच आता स्पॉन्सर म्हणतात की थांबा, मी सांगतो काय करायचं ते. आणि मग ते लगेचच लावण्याच्या आईला विचारतात की अहो, ते ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं पोहोचलेले आहेत, काय करायचं? त्यांना एंट्री द्यायची का? त्यांना त्यांचे पासेस द्यायचे का? त्याबरोबर लगेचच लावण्याची आई म्हणते की नाही, कुठल्याही परिस्थितीत ईश्वरी आणि अर्णवला त्यांचे पासेस द्यायचे नाही, समजलं? त्याबरोबर लगेचच आता इकडे ते जे स्पॉन्सर असतात ते ही गोष्ट त्यांच्या माणसाला सांगतात की ईश्वरी आणि अर्णवला पासेस द्यायचे नाही. मग आता ते म्हणतात की सॉरी सर, पण आम्ही तुम्हाला पासेस नाही देऊ शकत, आम्हाला तुम्हाला पास द्यायचे नाही असं सांगितलं आहे. त्यावर अर्णव म्हणतो, हाऊ हेल इज इट? कोण बोललं असं आम्हाला पासेस द्यायचे नाही? त्याबरोबर तो म्हणतो, सर, आम्हाला आमच्या सिनियर्सकडून ऑर्डर आलेल्या आहेत तशा. त्यावर अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता वरती बोलवा त्यांना, मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे, बोलवा त्यांना वरती. त्याबरोबर मग आता तो मुलगा म्हणू लागतो, सॉरी सर, पण मी असं त्यांना नाही बोलू शकत. अहो, आता ते खाली स्पर्धेमध्ये असतील, मग कसं काय बोलवणार? त्याबरोबर अर्णव म्हणतो, स्पर्धेमध्ये असतील म्हणजे कुठे आहे स्पर्धा? कुठे? त्याबरोबर ते म्हणतात की सर, स्पर्धा तर ग्राउंड फ्लोअरला सुरू आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे. त्याबरोबर मामा अर्णवला म्हणतो, अर्णव, तू जरा शांत हो. त्यावर अर्णव म्हणतो, नाही मामा, अरे असं कसं वागू शकतात हे? यांनी आमची एंट्री कॅन्सलच कशी काय केली? आम्ही वेळेवरती आलो आहे. त्यावर मग आता तो माणूस म्हणतो, सॉरी सर, पण आम्हाला आमच्या सरांनी जसं करायला सांगितलं आहे आम्ही फक्त तसंच केलेलं आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे ना, मी आता त्यांच्याशीच जाऊन बोलतो, नक्की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तेच बघतो. त्यानंतर मग आता अर्णव तिकडनं निघतो. अर्णवच्या मागोमाग आता सगळेच लोक बाहेर पडतात तिकडनं. आता अर्णवला सगळेजण थांबवत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ईश्वरी आणि अर्णव अजूनही मंचावरती न आल्यामुळे जी आता इकडे लावण्याच्या आईचे म्हणजे सौदामिनी क्रिएशनचे जे कंटेस्टंट असतात त्यांचं आता स्वागत केलं जातं. तोपर्यंत त्या ठिकाणी आता
त्या व्यवस्थापकांचा एक माणूस येतो आणि त्यांना सांगतो की सर, मिस्टर अर्णव राजे शिर्के बळजबरीने आतमध्ये घुसले आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावेळी मग आता लगेचच ते तिकडनं उठून जातात. तोपर्यंत जी अंजली असते तीसुद्धा उठून उभी राहते, आजीसुद्धा उठून उभी राहते. त्यांना जरा आनंद होतो. त्याबरोबर अर्णव हा म्हणत असतो, तर आम्ही आलेलो आहोत. त्याबरोबर आता ते जे असतात साहेब ते म्हणतात, नाही ते दिसतंय मला, पण तुम्हाला यायला उशीर झालेला आहे. त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, काय बोलताय उशीर झाला आहे? हे बघा, आम्ही वेळेवरती आलेलो आहोत, आम्हाला उशीर वगैरे काहीही झालेला नाही आहे. त्याबरोबर ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला उशीर झालेला आहे, तुम्ही मला शिकवणार की मी तुम्हाला सांगणार? तुम्ही लेट आहात म्हणून आम्ही तुमची एंट्री कॅन्सल केलेली आहे आणि त्याच्याऐवजी आम्ही वेगळ्या लोकांना एंट्री दिलेली आहे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, पण आम्ही लेट नाहीच आहोत. त्यावेळी इशू म्हणते, ठीक आहे, आम्ही आहोत लेट, पण आम्हाला लेट झाला आहे तर मग तुमची स्पर्धा अजून सुरू का नाही झाली आहे? एव्हाना सुरू करायला हवी होती ना? त्यावर अर्णव म्हणत असतो, बोला ना, आता का उत्तर देत नाही आहात? त्यावर ते जज साहेब म्हणतात की आम्ही स्पर्धा सुरू करणारच होतो, पण संपूर्ण भागात पाणी भरलेलं आहे, त्यामुळे लोकांना यायला वेळ होणं स्वाभाविक आहे. त्यावर इशू म्हणते, तेच आमचं पण म्हणणं आहे की आम्हाला यायला उशीर झालेला आहे, पण अजून स्पर्धा सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे आम्हाला एंट्री द्यायला हवी. त्याबरोबर मग आता ते म्हणू लागतात की नाही, अशा आम्ही कोणालाही एंट्री देऊ शकत नाही. हे बघा, तुम्हाला उशीर झालेला आहे, त्यामुळे एंट्री तुमची कॅन्सल केली आहे. त्याबरोबर इशू म्हणत असते, अहो पण अजून तुमची स्पर्धा सुरू झालेली नाही आहे ना? त्यावर ते जज साहेब म्हणतात, पण मग आमची स्पर्धा सुरू होईल ना? त्याबरोबर मग इशू म्हणते, अहो तेच तर मी तुम्हाला म्हणते की तुमची स्पर्धा अजून सुरू झालेली नाही आहे. मग सुरू होण्याच्या आधीच आम्ही इथे पोहोचलेलो आहोत, मग तरीही आमची एंट्री का रद्द करताय? हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही, समजलं का तुम्हाला? त्यावेळी ते म्हणत असतात की हे बघा, आम्हाला काही सांगू नका, आम्ही एंट्री कॅन्सल केलेली आहे आणि आता तुम्हाला भाग घेता येणार नाही आहे, कारण तुमच्याऐवजी आम्ही लावण्य क्रिएशन्सना एंट्री देतो आहे. त्यावेळी अर्णव म्हणतो, हो का? त्यावर ते म्हणतात, हो, काही नियम आणि अटी असतात, काही रूल्स अँड रेग्युलेशन आम्हाला फॉलो करावे लागतात. तुम्ही वाचल्या नव्हत्या का अटी? त्यावेळी ईश्वरी ही गप्प बसते. तर अर्णव म्हणतो, एकच मिनिट, आणि तो त्याच्या मोबाईलमधला आता तो जो मेल असतो तो काढतो आणि म्हणतो, हा बघा, हा तुमच्या ह्या टीमकडून मला आलेला ऑफिशियल मेल आहे. यामध्ये काय लिहिलं आहे? 18वा नियम वाचा. जर कंटेस्टंटला काही अडचणींमुळे यायला वेळ लागला तर अर्धा तास त्याला कन्सिडर केलं जाईल म्हणून. मग बघायला गेलं तर आम्ही वेळेच्या आत इथे पोहोचलेलो आहोत. उगाचच तुम्ही आम्हाला अडवून ठेवताय आणि हे चुकीचं आहे. तुम्ही आम्हाला एंट्री दिली पाहिजे. त्याबरोबर मग आता लगेचच तिथे एक सिनियर असतात. ते विचारतात, काय झालं? काय बडबड चालू आहे? त्याबरोबर लगेचच आता ते म्हणू लागतात की सर, अहो बरं झालं तुम्ही आलात. हे लोक बघा ना, अहो एंट्री मागता आहेत, यायला उशीर झाला यांना. त्यावर तेच जे सर असतात ते सांगत असतात की एक मिनिट, मी मगापासून बघतोय तुम्ही उशीर झाला म्हणताय, पण त्यांना उशीर झालेला नाहीच आहे. मुळात ते वेळेवरती आलेले आहेत दोघं पण. मग तुम्ही त्यांना उशीर झाला आहे असं कसं काय म्हणू शकता? हे बघा, त्यांना त्यांची एंट्री द्या आत्ताच्या आत्ता, ताबडतोब. त्याबरोबर मग लगेचच इकडे आता ते जे साहेब असतात त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. ते त्यांच्या माणसांना सांगतात की जा रे, पासेस घेऊन या. त्याबरोबर ती माणसं जातात आणि पासेस घेऊन येतात. त्यानंतर मग लगेचच आता त्या पासेसच्या ज्या काही ॲन्व्हलप असतात त्या अर्णवच्या हातात दिले जातात. त्यावेळी अर्णव म्हणत असतो की फायनली मला पासेस मिळालेच. त्याच्यानंतर मग स्पर्धेसाठी आता ज्या पुन्हा एकदा माईकवरती सांगणाऱ्या अनाऊन्सर असतात त्या म्हणत असतात, तर आता फायनली आपल्या सगळ्या जोड्या आपल्याला सापडलेल्या आहेत. सात्विक फॅशनचे मिस्टर अँड मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के हे दोघंसुद्धा इथे पोहोचलेले आहेत आणि आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. पण मला त्याआधी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं? म्हणजे काय वाटतं, काय कोण जिंकणार? त्याबरोबर सगळेच जण म्हणतात की लावण्य कलेक्शन. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतात. अर्णव ईश्वरीला नजरेने धीर देत म्हणतो, काळजी करू नको. त्याच्यानंतर मग आता पुढे हळूहळू सगळेजण चाललेले असताना आता लगेचच त्या ज्या मॅडम असतात त्या विचारतात, आकाश आणि नम्रता, त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव यांनासुद्धा, की तुम्हाला काय वाटतं? सगळीकडे इकडे तर सध्या फक्त लावण्य क्रिएशन म्हणजेच
सौदामिनी क्रिएशनचा बोलबाला आहे. तर त्याबरोबर मग अर्णव म्हणतो आम्हाला सध्या काही बोलायचं नाही आहे, आम्ही आमच्या कामातून स्वतःला सिद्ध करू. त्यानंतर आता मामा जो असतो तो ईश्वरी आणि अर्णवला शुभेच्छा देतो आणि तो ईश्वरी आणि अर्णवच्या नावाने घोषणा देतो. त्यानंतर स्पर्धा 4 वाजता सुरू होईल. तोपर्यंत सगळ्यांनी फ्रेश वगैरे होऊन घ्या, स्पर्धेची थोडी तयारी करायला वेळ लागतोय असं आता पुन्हा एकदा अँकर सांगते. त्याच्यानंतर मग आता सगळेजण आवरावर करायला जातात. त्यावेळी नम्रता म्हणते बघितलं ना आकाश, यांना अजूनही काहीच वाटत नाही आहे कोणाला की आपण जिंकावं, फक्त इशू आणि अर्णव एवढंच सुरू आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सौदामिनी म्हणत असते की तुम्ही खूप मोठी मोठी स्वप्न बघताय स्पर्धा वगैरे जिंकण्याची, पण तसं काही होणार नाही आहे. तुझं सात्विक फॅशन्स तुझं उरणारच नाही आहे अर्णव. त्यावर अर्णव म्हणत असतो की तुम्ही कितीही आणि काही प्रयत्न केलेत ना तरी मी ही स्पर्धा जिंकणारच. मला हरवणं तुमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्नच राहील. त्यानंतर मग आता इकडे सांगितलं जातं की स्पर्धकांना फक्त अर्धा तास दिला जाईल आणि अर्ध्या तासात स्पर्धकांना काहीतरी युनिक आणि काहीतरी खास बनवायचं. चला तर मग स्पर्धकांनी लवकर सुरुवात करा. त्यावेळी मग आता सुरुवात केली जाते. इकडे सगळे कंटेस्टंट किचनमध्ये असतात, आपापलं काम करत असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, जी नम्रता आहे ती पटापट तिचं काम करत चाललेली आहे आणि ईश्वरीची मात्र आता तब्येत खराब होती. तुम्हाला काय वाटतं ईश्वरी आता कसं करणार, काय करणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलबरोबर जोडलेले राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.